आज मस्त जेवणामध्ये डाळ-बट्टीचा बेत केला होता. हे कुणाकुणाला आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा. माझं तर खूप जास्ती फेव्हरेट आहे. अनायाला खूप जास्ती सर्दी खोकला झाला आहे म्हणून पहिले तिला स्टीम द्यायला घेतली. ही साडी बरेच दिवसांची कपाटात ठेवलेली आहे. त्यावर ब्लाउज शिवायचं म्हणून ती आज बाहेर काढली. गौरी गणपतीला मला घालायला होईल असा विचार केला. तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला सांगायला विसरू नका. काल रात्री अनायाला खूप ताप होता म्हणून आज तिला आम्ही डॉक्टरांकडे घेऊन गेलो. तिथनं येता-येता बाहेरची थोडीशी कामं होती. स्टार बाजारला गेलो. तिथे थोडीशी ग्रोसरी घ्यायची होती. ते सगळं घेतल्यानंतर घरी आलो. अनायाच्या जेवणाची वेळ झाली होती. सो तब्येत बरी नाही, फार काही ती खात नाहीये म्हणून दुधात फक्त राजगिरा लाही मिक्स करून दिली. त्यानंतर बाबांसोबत तिची खूप मस्ती चालली होती आणि आम्ही सुद्धा तिला जास्तीत जास्त ॲक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. ते झालं त्यानंतर मग माझी आणलेली सगळी फळं वगैरे मी प्रॉपर अरेंज करून ठेवली. आमच्या घरातल्या सगळ्या झाडांची काळजी घेणं हे रोशनचं काम आहे आणि ते तो खूप छान करतो म्हणून त्याचंच हे फळ बघा. झाडांना खूप सुंदर अशी फुलं आलेली होती. झोपायच्या आधी खोकल्यावर एक घरगुती उपाय म्हणून अनायासाठी इथे तव्यावर थोड्याशा लवंग भाजून घेतल्या. त्या खलबत्त्यामध्ये टाकून छान कुटून घेतलं. त्याचं असं पावडर बनवलं. इथे 1 चम्मच मध घेतलं. त्यामध्ये ते पावडर टाकलं, मिक्स केलं आणि तिला खायला दिलं. याने थोडासा आराम होतो. यापेक्षा चांगला काही उपाय तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर संपवला आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.